हॅलो एव्हरीवन. तर नवरात्रीचे दिवस आता खूपच जवळ येऊन टेकलेले आहेत. त्यामुळे मी आता नवरात्रीचे धुणं भांडी करायला सुरुवात केली आहे. तर मी सुरुवात केली आहे किचनपासून, कारण किचनमध्येच सगळ्यात जास्त मन रमतं आणि काम करायला देखील खूप भारी वाटतं. कारण किचन तर नेहमीच आपण साफ करत असतो, पण असं डीप क्लिनिंग आपण दसऱ्याच्या वेळेसच म्हणजे नवरात्रीच्या दिवसातच करत असतो. तर मी भांड्याचे रॅक पुसायला घेतलेले आहे आणि आमच्याकडे ना भरपूर पाऊस चालू आहे. मध्येच 2 दिवस जरा कमी वाटला म्हणून म्हटलं चला आधी किचनपासूनच सुरुवात करूया. तर किचनमधली सगळी भांडी घासून घेतली आणि अपुरी जागा असल्यामुळे असं थोडी भांडी सुकवायला लागत आहेत. तर 2 गॅलरी आहेत. दोन्ही गॅलरीमध्ये मी डबे वगैरे सुकत टाकलेले आहेत आणि काम करता एवढा कंटाळा आला आणि कप पुसत होते. असं वाटत होतं मस्तपैकी कोणीतरी आपल्याला चहा करून द्यावा. पण असं होणार नाही, कारण आपला चहा आपल्यालाच करून प्यावा लागणार आहे. आणि घरातील अशी काही साफसफाई काढली ना, पसारा देखील खूप निघतो. वेस्टचं सामान पण खूप निघतं. पण ते देखील आपण कधी टाकून देतो किंवा परत तसंच पॅक करतो आणि पुन्हा किचनमध्ये ठेवतो. तुम्ही बघू शकता तेलकट वगैरे किती खाली डाग झालेले आहेत. शिवाय वरती किचन धुतल्यामुळे पाणी देखील. तर प्लॅस्टिकचे डबे पण म्हणजे बाहेर जात असल्यामुळे मी जास्ती स्टीलचं भांडं आणलेलंच नाही. हे असेच डबे वगैरे घेतलेले आहेत. तर ते पण छान असे सुकलेले आहेत आणि नंतर मी पूर्ण सामान भरून तुम्ही शेवटचा लूक बघू शकता किचनचा. कशी चांदीसारखी माझी भांडी चमकत आहेत. खूप छान वाटत आहे मला माझा छोटासा सोन्याचा संसार. तर आज माझं किचन आवरून झालेलं आहे. रोज एकेका घरातली मी साफसफाई तुमच्यासमोर शेअर करणार आहे. तर छान असं घर आवरून झालं आणि नंतर मग मी पण अंघोळ केली, कारण पूर्ण अशी ओली झाली होती. तर कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.